reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो. नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1. लेसन 64. आज आपला 64वा पाठ आणि हा वाचनाचा पाठ आहे. बघूया काय गंमत आहे या पाठात. अरेच्चा, हे काय? आज आपली ही मांजर उंदराच्या मागे का बरं पळतीये? तुम्हाला काय वाटतं? पाठ वाचूया म्हणजे समजेलच. चला, आधी पाठाचं नाव एकत्र वाचण्याचा प्रयत्न करूया. पाठाचं नाव आहे द कॅट अँड द रॅट. आता हा पाठ वाचण्याआधी नेहमीप्रमाणे आपण पाठात येणारे नवीन शब्द वाचायला शिकणार आहोत. आला रे आला रे आला. आला रे आला रे आला. बघा चिंटू मदतीला आला. चिंटू. मुलांनो, लक्षात आहे ना? हे शब्द बघता क्षणी ओळखून वाचायचे. शब्द वाचताना अक्षरं सुटी करून वाचायची नाहीत, तर संपूर्ण शब्द एकत्र वाचायचा. चला, पहिला शब्द वाचूया. माझ्या मागे वाचा. उप्स. पुन्हा वाचा. उप्स. इथे या शब्दाचा अर्थ आहे अरे रे. नाव लुक ॲट द नेक्स्ट वर्ड. Read after me. In. Read again. In. Read after me. On. Read again. On. Now look at the next word. Read after me. The. Read again. The. शाबास. या सगळ्या शब्दांची उजळणी आता राहुल दादा बरोबर करूयात. शब्द वाचण्यासाठी तयार ना सगळे? लुक ॲट द स्क्रीन. शब्द माझ्या मागे वाचायचे. जसं मी वाचेन तसेच वाचायचे. लेट्स स्टार्ट. Oops. In. On. The. शाबास. आता हे शब्द तुम्ही वाचायचे. मी किंवा तुमचे टीचर मदत नाही करणार. तयार ना सगळे? शब्द वाचता आले ना तुम्हाला? मग आता पाठ वाचणं अगदीच सोपं आहे. चला तर मग आता पाठ वाचूया. मित्रांनो, आता मी पाठ वाचणार आहे. मी पाठ वाचत असताना तुम्ही फक्त ऐकायचं. मी शब्दांचे उच्चार कसे करतो, आवाजाचे चढ उतार करून पाठ कसा वाचतो याकडे नीट लक्ष द्यायचं. चला पाठ वाचायला सुरुवात करूया. लेसन 64.
the cat and the rat. The cat is on the mat. The rat is in the box. The cat is in the box. Oops! The rat is in the cat. मुलांनो, आता तुम्ही मनातल्या मनात पाठ वाचायचाय. राहुल दादांनी जसा पाठ वाचून दाखवला, तुम्ही तसाच वाचायचा. चला, सुरू करा. सगळ्यांना वाचता आलं ना? आणि समजलं ना काय वाचलंय ते? शाबास. चला, आता सांगा, मांजर आणि उंदरामध्ये नक्की काय झालं? सांगा बरं तुमच्या टीचरला. अरे रे, या मांजरानं उंदराला खाल्लं की काय? हे कोणत्या वाक्यावरून कळतं? ते शेवटचं वाक्य एकत्र वाचा बरं सगळे. Oops, the rat is in the cat. असंच वाचलत ना? व्हेरी गुड. बरं, या पाठावर आधारित स्वाध्याय करूया. चला, आता पुढे जाऊया. Activity 1. चला, या स्वाध्यायात काय करायचंय ते बघूया. या स्वाध्यायात चित्रासाठी योग्य वाक्य शोधायचं. चला, पहिलं उदाहरण एकत्र करूया. स्क्रीनवरचं चित्र बघा. या चित्रात उंदीर कुठे आहे? उंदीर खोक्यामध्ये आहे ना? मग हे कोणत्या वाक्यावरून कळतं? ते वाक्य कोणत्या रंगाच्या चौकटीत आहे ते टीचरला सांगा. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. Correct answer. काय आहे बरोबर उत्तर? माझ्या मागे सगळ्यांनी मिळून वाक्य वाचा. The rat is in the box. बरं, स्वाध्याय कसा करायचा ते आता सगळ्यांना कळलंय ना? मग पुढे जाऊया. चला, कोण उत्तर देतंय? टीचर, घंटा वाजली की एकाला उभं करा. एक जण तयार? चित्र नीट बघ. चित्रासाठी योग्य वाक्य शोध आणि वाच. ते वाक्य कोणत्या रंगाच्या चौकटीत आहे ते टीचरला सांग. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. Correct answer. काय आहे बरोबर उत्तर? माझ्या मागे सगळे मिळून वाचा. The cat is on the mat. चला, आता पुढचे चित्र बघूया. टीचर, घंटा वाजली की एकाला उभं करा. एक जण तयार? चित्र नीट बघ. चित्रासाठी योग्य वाक्य शोध आणि वाच. ते वाक्य कोणत्या रंगाच्या चौकटीत आहे ते टीचरला सांग. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. Correct answer.
काय आहे बरोबर उत्तर? माझ्या मागे सगळे मिळून वाचा. द कॅट इज इन द बॉक्स. चला आता पुढचं चित्र बघूया. चला कोण उत्तर देत आहे? टीचर, घंटा वाजली की एकाला उभं करा. एक जण तयार? चित्रासाठी योग्य वाक्य शोध आणि वाच. ते वाक्य कोणत्या रंगाच्या चौकटीत आहे ते टीचरला सांग. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. Correct answer. काय आहे बरोबर उत्तर? माझ्या मागे सगळे मिळून वाचा. द कॅट इज ऑन द बॉक्स. बरं, हा स्वाध्याय आता इथेच संपला. पण अजून आपला पाठ नाहीये संपला. चला पुढे जाऊया. Activity 2. मुलांनो, आता पाठ वाचण्याचा सराव करूया. बघूया माझ्या किंवा तुमच्या टीचरच्या मदतीशिवाय हा पाठ वाचता येतोय का तुम्हाला? चला, कोण वाचून दाखवेल हा पाठ? टीचर, घंटा वाजली की एकाला उभं करा. उभं राहिलेल्या मुलांनी संपूर्ण पाठ मोठ्याने वाचायचा. कर सुरू. पाठ वाचता आला ना? व्हेरी गुड. आता आणखीन कोण वाचून दाखवेल? एक जण तयार का? संपूर्ण पाठ मोठ्याने वाच. व्हेरी गुड. आता कोण पाठ वाचून दाखवेल? टीचर, एका मुलाला किंवा मुलीला निवडा. उभं राहिलेल्या मुलाने किंवा मुलीने संपूर्ण पाठ मोठ्याने वाचून दाखवायचा आहे. कर सुरू. पाठ वाचता आला ना? व्हेरी गुड. तुम्हा सगळ्यांचं कौतुक. बरंय तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय बाय मुलांनो. मुलांनो. टीचर, स्क्रीनवरचा पाठ वेगवेगळ्या मुलांना वाचण्याची संधी द्या.